तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. प्रशांत आणि ऐश्वर्या यांच्या जीवनाची ही घटना आहे. प्रशांत हा गावामध्ये पेंटरचे काम करत होता, तर ऐश्वर्या ही 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. प्रशांत हा गावातच राहत होता, त्यामुळे ऐश्वर्याकडे येता जाता त्याचे लक्ष असायचे. प्रशांतच्या मनात ऐश्वर्या बसली होती, तर ऐश्वर्या ही देखील येता जाता प्रशांतच्या नजरेला नजर देऊ लागली. गावात याबद्दल चर्चा चालू होती, त्यामुळे प्रशांत त्याला वाटत होतं की ऐश्वर्याच्या आईशी लग्नासंदर्भात बोलणी करता येईल. त्यानुसार तो ऐश्वर्याच्या आईसोबत बोलण्यासाठी गेला. पण तिच्या आईने प्रशांतला सांगितलं, तू तुझ्या आयुष्यात उभा सुद्धा राहिला नाहीस. पहिल्यांदा तू तुझ्या आयुष्यात काहीतरी कर आणि नंतर आपण लग्नाविषयी बोलू. ऐश्वर्या एवढी सुंदर आहे आणि तिचे शिक्षण चालू आहे, त्यामुळे तिच्या डोक्यात वेगळ्या प्रकारचे विचार नको. ऐश्वर्याची आई अशा प्रकारे बोलल्यामुळे प्रशांत त्याच्या डोक्यात राग आला. त्यामुळे शेवटची भेट घेण्यासाठी प्रशांतने ऐश्वर्याला भेटायचे ठरवले आणि घडला एकदम भयानक स्वरूपाचा काळ. नेमकं काय घडलं असावं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर मराठी क्राईम नेटवर्क या चॅनल लगेचच सबस्क्राईब करा. बेळगावमध्ये राहणारा प्रसाद कुंदेकर वय 29 वर्ष आणि त्याच गावात राहणारी ऐश्वर्या वय 18 वर्ष. प्रसाद आणि ऐश्वर्या हे दोघेच एका गावामध्ये राहत होते आणि दोघांचे घर देखील शेजारी शेजारी होते. 2 घर सोडून तिसऱ्या घरी ऐश्वर्या राहत होती. ऐश्वर्या 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती, तर प्रशांत हा पेंटर म्हणून काम करत होता. प्रशांत याचे लग्नाचे वय होऊन जात होते, तर ऐश्वर्या ही सुद्धा आता वयात येऊ लागली होती. त्यामुळे प्रशांत याची नजर ऐश्वर्याकडे जात होते. त्याला ऐश्वर्या आवडू लागली होती. वयाचा अंदाज घेतला तर प्रशांत प्रेमाच्या बहारात आला होता. त्यामुळे कोणीतरी सोबत जीव लावणार पाहिजे असं प्रशांतला वाटू लागलं होतं. ऐश्वर्या ही देखील आता वयात आली होती, पण ज्या पद्धतीने प्रशांत विचार करत होता तसे विचार ऐश्वर्याच्या मनामध्ये नव्हते. शेजारी प्रशांत राहतो, त्यामुळे दोघांचे बोलणे चालूच होते आणि दोघांच्या भेटींमधून दोघांना एकमेकांवर प्रेम झालं. दोघांचं भेटण्याचं ठिकाण गावाच्या बाजूलाच महरान होते. त्या ठिकाणी दोघांच्या भेटी होऊ लागल्या. दोघांच्या प्रेमाचा भर येत असताना घरातील मंडळांना या दोघांच्या प्रेमाचा अंदाज येऊ लागला होता. त्यामुळे दोघांनी कुटुंबातील लोकांनी एकमेकांना समजावून सांगितले, तरी देखील ऐश्वर्या आणि प्रसाद यांच्या भेटी चालूच होत्या. समजावून सांगितले तरी ऐश्वर्या ही प्रसादला भेटतेच. कुटुंबाची बदनामी होईल, त्यामुळे ऐश्वर्याच्या वडिलांनी ऐश्वर्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली होती. हे सर्व ऐश्वर्याला जेव्हा कळालं तेव्हा तिने प्रशांताला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे प्रशांत आणि ऐश्वर्याने लग्न करण्याचा विचार केला, परंतु दोघांच्या लग्नासाठी ऐश्वर्याच्या घरच्या लोकांचा विरोध होता. प्रशांत हा ऐश्वर्याच्या आईला भेटण्यासाठी घरी गेला. घरी गेल्यानंतर ऐश्वर्याच्या आईने प्रशांत याला धापायला सुरुवात केली. तुझ्या आयुष्यात तू अजून काही यशस्वी झाला नाहीस, तुला अजून भरपूर काही करून दाखवायचं आहे. तू जीवनात अगोदर काहीतरी करून दाखव, तेव्हा लग्नाचा विषय पाहू. असे जेव्हा ऐश्वर्याची आई बोलत होती तेव्हा प्रशांत सर्व काही शांतपणे ऐकून घेत होता. त्यामुळे प्रशांत याच्या डोक्यात विचार आला की ऐश्वर्याबरोबर लग्न होणे ते शक्य दिसत नाही. त्यामुळे ऐश्वर्याला देखील ही बाब सांगितली. ऐश्वर्याला प्रशांत एवढा परेशान करू लागला होता, त्यामुळे ऐश्वर्याच्या घरच्यांना टेन्शन येऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी ऐश्वर्याचा हात पिवळे करून टाकण्याचा जो विचार घरात चालू होता तो विषय प्रशांत याच्या मनात खटकू लागला होता. आता काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता. ऐश्वर्या देखील आपल्यावर प्रेम करते. जर तिच्या घरच्यांनी मुलगा पाहून तिचे लग्न करून दिले तर माझा प्रेम भंग होईल आणि माझ्या आयुष्यात कोणतीच तरुणी येणार नाही. या विचारात प्रशांत याचे कामाकडे देखील दुर्लक्ष झाले होते. ऐश्वर्या मात्र यावर काही बोलण्यास तयार नव्हती. वेळ मिळेल तेव्हा प्रशांत तिला भेटायला जात होता. पण जेव्हापासून प्रशांत ऐश्वर्याच्या घरी गेला होता तेव्हापासून ऐश्वर्याने त्याला भेटणे बंद केले होते. ऐश्वर्याच्या आई वडिलांना देखील 10वीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या, त्याच्याकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं. त्यामुळे ऐश्वर्याने देखील प्रशांत याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. घरचे लोक आपल्याला लग्नाला नकार देत आहेत, मग प्रशांत त्याला कशाला भेटायचे? आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता नको असं म्हणत ऐश्वर्याने अभ्यासात लक्ष घातले. इकडे मात्र ती भेटायला येत नाही, त्या प्रशांत आता बेचैन झाला होता. आतापर्यंत तिने आपल्याला चांगली साथ दिली, पण मोक्याच्या वेळेला ती आपल्याला सोडून गेली. आता आपण एकतर्फी प्रेम करूनच काहीच उपयोग नाही, पण आतापर्यंत आपलं आयुष्य तिने बर्बाद केले असा विचार प्रशांतच्या डोक्यामध्ये येऊ लागला होता. मला धोका देऊन ती दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न करेल, पण माझ्या मनात ऐश्वर्या राहील, त्यामुळे तिला देखील इतर तरुणाच्या हाताला लागू द्यायचं नाही असा प्लॅन प्रशांत त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागला. माझी जर झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही असा विचार डोक्यात घेऊन प्रशांत गावामध्ये फिरत होता. 10वीच्या परीक्षांचा काळ सुरू झाला होता, त्यामुळे प्रशांत याने पहिल्याच दिवशी ऐश्वर्या हिला सेंटरवर जाऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ऐश्वर्या प्रशांत याला पाहून हसली. तिला वाटत होते की एवढे दिवस मी याची भेट घेतली नाही, तरी सुद्धा तो मला शुभेच्छा देण्यासाठी आला.
पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत प्रशांत हा ऐश्वर्याला भेटण्यासाठी सेंटरवर येत होता, पण ऐश्वर्याने त्याला काही जवळ येऊ दिले नाही. 10वीचा शेवटचा पेपर संपला आणि ऐश्वर्या घरी पोहोचली. घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याच्या आईने ऐश्वर्या हिला शहापूर येथे मावशीच्या घरी जायला सांगितले. सुट्टीचा काळ सुरू झाला होता, त्यामुळे ऐश्वर्या देखील जाण्यासाठी तयार झाली होती. 2 दिवसानंतर ऐश्वर्या ही मावशीच्या घरी पोहोचली. प्रशांत मात्र 10वीच्या सेंटरच्या फेऱ्या मारून कंटाळला होता, पण तिच्याकडे एवढे दिवस फेऱ्या मारल्यानंतर तिने मला विचारले सुद्धा नाही, याचा राग प्रशांतला येऊ लागला होता. प्रशांत हा रात्रंदिवस ऐश्वर्या हिचा विचार करू लागला होता. एक दिवस त्यांनी तिला भेटायचं आहे म्हणून तिच्या घराच्या बाहेर येऊन थांबायला सांगितले. त्यावेळी त्याला कळालं की ती मावशीच्या गावी म्हणजे शहापूर येथे गेली आहे. प्रशांत यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता तो शहापूर या ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी ऐश्वर्या राहत असलेल्या मावशीचे घर गाठले. घराचा दरवाजा वाजवला. त्यावेळी ऐश्वर्याने दरवाजा उघडला. प्रशांत त्याला पाहून तिला देखील आनंद झाला होता आणि आश्चर्य देखील वाटले होते. ती घरात एकटीच होती. तिची मावशी बाहेर गेली होती. त्यामुळे प्रशांत याने घरातील अंदाज घेतला आणि ऐश्वर्याबरोबर बोलू लागला. माझ्या आयुष्यात अंधार करून तू आनंदात राहतोयस. तुला माझ्याबरोबर लग्न करायचं नाही, मग आता मी म्हणतो तसं कर. तुला देखील दुसरं कोणाचेच होऊ देणार नाही. आता तुला माझ्यासोबत शरीर संबंध करावे लागतील आणि त्यामुळे आपले नाते घट्ट होईल. असे शब्द ऐश्वर्याच्या कानावर पडताच ती घाबरली. तिने प्रशांतबरोबर वाद घालायला सुरुवात केली. प्रशांत याने ऐश्वर्याला जवळ ओढले. ऐश्वर्याचा विरोध करताच धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. काही क्षणात ऐश्वर्या खाली पडली. तिचा मृत्यू झाल्याचे प्रशांतच्या जेव्हा लक्षात आलं, त्याने देखील पोटात चाकू मारला आणि आपलं जीवन संपवलं. जेव्हा मावशी बाहेरून आली त्यावेळी घरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण घराचा दरवाजा उघडला नसल्याने त्यांनी तोडला. आतमध्ये प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला, कारण प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे मृतदेह रक्ताच्या झोळ्यात पडलेले होते. काही वेळातच ऐश्वर्याच्या घरच्यांना सर्व काही कळवण्यात आले. सर्व लोक जमा झाले. शहापूर पोलिसांना देखील माहिती कळवण्यात आली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी आले आणि पंचनामा केला. आयुष्यात आलेली तरुणी आपल्याला सोडून जाते याचा राग प्रशांत त्याच्या मनात होता. त्यामुळे लग्न तर होणार नाही, त्यापेक्षा शेवटचा चान्स घेण्यासाठी तो आला होता आणि असे भयंकर कांड घडले होते. अशा प्रकारे या स्टोरीचा इथं अंत होतो. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत सावध राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.